श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामींचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठी स्टोरीचं नाव आहे लेट लतीफ. चला तर बघूया. घड्याळाचा काटा 12च्या पुढे सरकत चाललेला पाहून एक लतीफ खुर्चीत बसून कामाला लागला. दुसरा लतीफ मात्र एसी मध्ये कारमध्ये विठ्ठलच्या मांडीवर बसून घराकडे परतत होता. ओ नो, वसुधा चरफडत स्वतःशीच बोलली. आजही तिची बोरिवलीची फास्ट लोकल थोडक्यात चुकली. अंधेरीच्या 3 नंबर प्लॅटफॉर्मवर बोरिवली फास्ट गाडी येत असल्याची घोषणा लाऊडस्पीकरने केली. तेव्हा ती जिना चढून पुलावर पोचली होती. परंतु नुकत्याच चर्चगेटहून आलेल्या अंधेरी गाडीतील जमावाने ती ढकलली गेली. तिला बोरिवली ट्रेनच्या लेडीज डब्यापर्यंत पोचताच आले नाही. डोळ्या देखत फास्ट ट्रेन चुकली. लहान मुलाच्या हातातील आईस्क्रीम टपकन खाली पडून हाती नुसती गाडी शिल्लक उरावी तसेच काहीसे वसूला वाटत राहिले. नाईलाजाने ती परत फिरून 2 नंबरवरील नुकत्याच रिकाम्या झालेल्या अंधेरी स्लो गाडीकडे चालू लागली. खिडकीतून राधा तिला हात करीत होती. राधाने राखून ठेवलेल्या सीटवर बसता बसता वसूने नाराजी व्यक्त केलीच. शी बाई, थोडक्यासाठी चुकली ग फास्ट ट्रेन. आता परत लेट लतीफ म्हणून सगळे चिडवणार. शिवाय बॉसही डोळे वटारणार. या महिन्यातला हा 3रा लेट मार्क जाऊ दे ग. इतकी काय घाबरतेस? 6 महिने होऊन गेले ना तुला जॉईन हो, राधा आस्तीने म्हणाली. राधा, तुला ठाऊक नाही ग, सध्या आमचा बॉस तो नाहीये, ती आहे. पूर्वीचे आमचे जॉली पारसी बाबा कुठे आणि ही नव्याने आलेली त्यांची मुलगी कुठे? खडूस आहे ग. अगदी बया. अगं हळू बोल, कुणी ऐकलं तर? ह्या इकडे कोण ऐकणार आहे? ती बया राहते कुलव्याला. शोफर ड्रिव्हन कारने ती येते. तिला हे लोकच धावत पकडणे वगैरे काय समजणार? बर, पावसातही गाड्या लेट असतात ही सबब ती ऐकूनच घेत नाही. उशिरा यायचं असेल तर रजेसारखा अर्ज टाकावा लागतो. अगदी महिषासुरमर्दिनीच दिसते तुझी बॉस. हो, पण आमची महिषासुरमर्दिनी पूर्ण पाश्चात्य पेहरावात असते बर का. एक रागीट नजर सोडली तर बाकी सार गोड असतं दिसायला. म्हणजे पर्स, शूज सगळं मॅचिंग. कधी स्कर्ट, ब्लाऊज वर जॉकेट, टाय किंवा बुक, तर कधी मस्त टेलर्स शर्ट पॅन्ट. अगं आमच्याकडे एक राम नावाचा मुलगा आहे न, तो मॅडम न म्हणता सनपच म्हणतो बॉसला. सनप म्हणजे? अगं म्हणजे फरसच्या उलट, बाहेरून गोड आतून काटेरी. पुरे ग तुझं मॅडम पुराण. पण हा राम कोण? नो वे, भुवयावर नेऊ नकोस उगीच. मी म्हणजे काय, तू आहे का? खरंच कुठवर आलेत तुमचे कांदे पोहे? मागील भेटीतच राधाने वसूला सांगितले होते की तिने आई बाबांना कांदे पोह्याच्या कार्यक्रमासाठी ग्रीन सिग्नल दिला होता. राधाचे कांदे पोहे कार्यक्रमाचे एक एक किस्से ऐकता ऐकता ट्रेन चर्नी रोड स्टेशनजवळ कधी आली ते दोघींनाही कळले नाही. चल बाय, भेटूया अशाच. अगं अशाच का? रविवारी ये ना घरी. मस्त वर्सोवा बीचवर जाऊया फिरायला. जेवायला येतेस का? जेवायला नको ग. मग दुपारी 4ला जमेल की कांदे पोहे आहेत परत या रविवारी? नाही नाही, नक्की येते 4 वाजता. फोन करीनच त्याआधी. ओके बाय. राधा गाडीतून उतरल्यावर वसू ही चर्च गेटला उतरण्याकरिता दाराजवळ येऊन उभी राहिली. वारंवार घड्याळाकडे बघणेही वसूला आता नकोसे वाटत होते. ऑफिस गाठेपर्यंत नक्कीच 11:30 वाजणार होते. झपाझप जिना चढ उतरून
चढून वसूने अँड ग्राउंड क्रॉसिंग पार केले. पारसी विहिरीनंतरच्या सिग्नलला क्रॉस नावची वाट पाहत ती थांबली. इतक्यात गाड्यांच्या ब्रेक्सचे कर्णतटू आवाज झाले. रस्त्यावरून आडव्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एका कारने जबरदस्त ब्रेक मारला. कुई 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 करीत एक छोटेसे केसाळ काळे कुत्रे पळत वसूच्या दिशेने आले. नकळत वसूने पिल्लू उचलून घेतले. थांबलेले ट्रॉफिक पूर्ववत चालू झाले. पिल्लांना कुठे लागलेले दिसत नव्हते. त्याचे तपकिरी डोळे मात्र खूपच भेदरलेले वाटत होते, एखाद्या लहान बाळासारखे. कुत्र्याचा मालक म्हणून कोणीच समोर येईना. ट्रॅफिक पोलीसही दिसत नव्हता. इकडे तिकडे बघून अखेर वसू 2 पावले मागे गेली व तिने पिल्लाला पारसी विहिरी लगतच्या जमिनीवर अलगद सोडून दिले. मनगटावरील घड्याळाचे काटे जणू तिच्याकडे डोळे वटारून बघत होते. गोडुल्या गाऱ्या डोळ्यांना नजरेनेच बाय करून वसू परत ऑफिसच्या दिशेने जपाजप चालू लागली. सुदैवाने आता सिग्नलही पुढे चला म्हणत होता. सीटीओ बिल्डिंगच्या पायऱ्यांशी तिला परत थपकावे लागले. पायातील निघालेले वेलक्रोज लावायला ती ओनवी झाली. तिची नजर सहज मागे वळली. तो काय आश्चर्य, ते काळे केसाळ कुत्रे चक्क तिच्या मागोमाग तुरुतुरु येत होती. ओ माय गॉड, या ब्लॅक ब्युटीचं करायचं तरी काय? हे सिग्नल झाल्यापासून पोलिसांचाही पत्ता नसतो. वसुधाच्या विचारांची साखळी तिच्या पाया इतकीच बराबर चालू होती. हुतात्मा चौकाचे सिग्नल पार करून तिने ऑफिसचा फुटपाथ गाठला. पिल्लू तिच्या मागे येतच राहिले. ऑफिस गाठण्याच्या गडबडीत प्रत्येक जण होता. कुणाचेही त्या पिल्लाकडे लक्ष नव्हते. वसू मात्र त्या पिल्लाचे घारे आजवी डोळे, त्याचा कुईकुई स्वर, मऊ मऊ स्पर्श हे सारे सोबत घेऊन चालत होती. ऑफिस बिल्डिंग आली. नेहमीप्रमाणे लिफ्ट बाहेर लाईन होती. वसूचे ऑफिस पहिल्या मजल्यावर असल्याने ती दगडी पायऱ्या चढू लागली. पिल्लू तिच्या मागे होतेच. एक डोळा मनगटी घड्याळावर तर दुसरा त्या अनाहुतावर. अखेर तिने निर्णय घेतला. झटकन पिल्लाला उचलून खांद्यावरील शबनम वजाबाई बॅगेत टाकले. ऑफिसचा काचेचा दरवाजा ढकलला. शिरता क्षणीच विठ्ठल शिपायाच्या ताव्यात ती पिल्लू देणार होती. हाय रे देवा, आधीच उशीर झालाय आणि विठ्ठलही दिसत नाही. करू तरी काय? फटाके फुटत जावे तसे मनामागून प्रश्न वसूला सतावत होते. 11:30 वाजायला आले होते. म्हणजे 1 तास उशीर झाला होता. हेट लतीफ आला रे, जोगळेकर ओरडला. सगळ्यांची डोकी वसूकडे वळून पाहू लागली. अरे, एक नाही 2 लेट लतीफ दिसतायत, कोणीतरी म्हणालं आणि सगळेजण हसू लागले. दुरून मीनाक्षी खुनेनेच वसूला हे काय म्हणून विचारत होती. मीनाक्षीचे टेबल पार शेवटच्या कोपऱ्यात होते. तिच्याजवळच वसुधाचे टेबल होते. विठ्ठलचा पत्ताच नव्हता. बहुधा तो मॅडमच्या कॅबिनमध्ये असावा. वसुधा जोगळेकरांच्या टेबलाशी येऊन पोहोचली. तिने कुत्र्याला टेबलवर ठेवले. अहो काय हे? वसुधा मॅडम, हे माझे नाहीये.
नंतर सांगते मी सगळं. सध्या तुमच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये लपवता का ह्याला प्लीज? माझ्या टेबलवर ड्रॉवर नाहीये. हो, नाही तर. अहो पण मी काय सांगू मॅडम? आल्यावर म्हणजे अजून मॅडम आलेल्या नाहीत, तरीच वसुधाच्या भोवती आता घोळकाच जमला होता. हाऊ क्यूट. पण ऑफिसला कशाला आणायचं? बेबी सीटवर मिळाली नसेल तर क्रेश असतात ना कुत्र्याचेही. प्रश्नांच्या अक्षरा पडतच होत्या. पण अजून मॅडम यायच्याच आहेत हे कळल्यामुळे वसूच्या काळजीचे ताणलेले रबर एकदम सैलावले होते. तरीही जोगळेकरांच्या परवानगीशिवायच तिने त्यांच्या टेबलवरील पाण्याचा ग्लास गटागटा संपवला. तेव्हा कुठे तिला जरा बरे वाटले. आला विठ्ठल आला म्हणजे मॅडम येत असते. कोणीतरी म्हणतात सर्वजण आपापल्या एन्क्लेव्हमध्ये बंदिस्त झाले. वसुधाने धावत जाऊन विठ्ठलला भराभर सूचना केल्या. त्याच्या हातातील मॅडमचा पीसी घेऊन ती मॅडमच्या कॅबिनमध्ये शिरली. विठ्ठल पिल्लाला कडेवर घेऊन पॅट्रीकडे वळला. वसू कॅबिन बाहेर येऊन स्वतःच्या जागेकडे जात असतानाच शाळेतील प्रार्थनेप्रमाणे गुड मॉर्निंग मॅडमचा एकसुरी गदर झाला. मॅडमने प्रत्युत्तर म्हणून फक्त हात हलविला. कारण आज त्या मोबाईल कानाशी धरून फारशी मिश्रित इंग्रजीत कुणाशी तरी संभाषण करीत होते. वसूला वाटले आज मॅडम काहीतरी बिनसले असावे. कारण आज त्यांचे नेहमीसारखे परफेक्ट मॅचिंग नव्हते. बिस्किट कलरच्या स्कर्ट ब्लाउजवरचे जॉकेट विसंगत रंगातील होते. शूज मॅचिंग होते, परंतु पर्स ब्राऊन न घेता काळी का बरे होती? पांढऱ्या झालरीच्या कॉलरमध्ये मॅडमची मान मात्र नेहमीसारखीच एखाद्या कळीच्या देठासारखी मोहक गुलाबी होती. गोऱ्यापान चेहऱ्याला लाल सुटूक लिपस्टिक शोभत होती. भुवया मात्र काळजीने झाकोळलेल्या वाटत होत्या. कडीला दुर्मन असावे तसं मॅडमचा हेअरडोन वाटत होता. कडी कॅबिनमध्ये अदृश्य झाली तशा एन्क्लेव्हमधील झुकलेल्या माना वर झाल्या. सगळ्यांची नजर जणू वसुधाला विचारत होती. पुढे काय? प्रॉमिस. मी बघते त्या लतीफचं काय करायचं ते. डोंट वरी पप्पा. नेव्हर माइंड पप्पा. मुछो ना. आय विल सी टू इट. मॅडमचे मोबाईलवरचे हे संभाषण सगळ्यांच्याच कानी पडले होते. मॅडमचे नेमके काय बिनसले असावे? सकाळी सकाळी नेमके कसले प्रॉमिस देत होत्या त्या फोनवर? आता मॅडमची कॉपी घेऊन गणेश कॅबिनमध्ये जाईल तेव्हा कदाचित त्याच्या करवी सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे मिळतील. गणेश हा विठ्ठलच्या हाताशी काम करीत असे. विठ्ठल हा जुना जाणता शिपाई सर्वांना सांभाळून घेत असे. गणेश मात्र अल्लड वयामुळे एखाद्या लेट लतीफचे नाव पटकन मॅडमना सांगून टाके. गणेशने काही गोंधळ घालू नये म्हणून मीनाक्षीच्या प्रश्नांची उत्तरे न देताच टेबलवर
पर्स ठेवून वसुधा पॅट्रीकडे वळली. विठ्ठलच्या गणेशच्या हाती ट्रे ऑफ वीट होता. त्याने डोळ्याच्या खुणेने झाडूच्या कपाटातील पपी लपविल्याने वसूला सांगितले. गणेश ट्रे घेऊन केबिनकडे जाऊ लागला. वसूने झाडूच्या कपाटाचे दार किलकिले करून बघितले. पिल्लू मस्त झोपले होते बिचारे. इवलूच्या पायांनी बरेच श्रम घेतले होते. गणेशनी पाहिलं तेव्हा पाहिलं नाही नयाला. नाही हो वसू मॅडम, गणेश यायच्या आधीच मी बशीतून दूध पण पाजलं बघा त्याला. काय घाबरू नका. तशीच वेळ आली तर विठ्ठलचे वाक्य पूर्ण होण्याआधीच बॉस मॅडम विठ्ठलच्या शब्दात पॅट्रिक शिरल्या. वसूने पायानेच झाडूच्या कपाटाचे दार लोटले. कॉफी मशीनकडे वळून थरथरत्या हाताने कप भरून तोंडाला लावला. घशाला गरम कॉफीचा चटका बसत होता. झाडूच्या कपाटाला पाठ टेकवत वसू उभी होती. परंतु आज तिचे नशीब बलवत्तर असावे. मॅडम अजूनही मोबाईलवरच बोलत होते. विठ्ठल ड्रायव्हर बरोबर जरा घरी जाऊ नये. पप्पा लईच अपसेट झालाय. सकाळपासून ते लतीफ गायब झाला. रोज माझ्या संगती गेट पर्यंत येतोय. आज लतीफ आखा मारल्या तरी आला नाही. घरात पण नाही. तू जरा बघून ये, मग मी पोलिसला फोन करेल. वसुधाच्या हातातील कप हिंदकडून कॉफी सांडली. तिच्या मागच्या कपाटाच्या दाराला डुशी देऊन पिल्लू बाहेर आले. ओ माय डिअर लतीफ, हाऊ कम यू आर अ डिअर. ओ माय स्वीट लतीफ, तिकडे पप्पा अपसेट झालाय. याला कोणी ठेवला कपबोर्डमध्ये. पिल्लूला मॅडमने उचलून कडेवर घेतले होते. पप्पीची गुलाबी जीभ मॅडमच्या गुलाबी चेहऱ्यावर चक्क चाटत होती. वसू कॉफी पिण्याचे नाटक करत उभीच राहिली होती. सांगा ना वसू मॅडम, तुम्हाला पिल्लू कसा गावला ते. रस्ता क्रॉस करताना पिल्लू कसे थोडक्यात वाचले इथपासून सुरू झालेली सगळी कथा वसुधाने मॅडमना बरोबर सांगितली. मॅडम परत तिला थँक्यू म्हणत होत्या. कारण हा पपी त्यांच्या पप्पांचा हरवलेला लतीफच होता. परेशान झाला होता. पप्पा, विठ्ठल याला घरी घेऊन जा. मी फोन करते पप्पाला. डोंट यू वरी. पप्पा लतीफ माझ्या संगतीचा आहे. माइंड युअर बीपी. प्लीज पप्पा. मॅडमने पप्पाला शांत केले असावे. फोनवरच त्यांनी शोफरला विठ्ठल लतीफला घरी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. कथेचा नायक विठ्ठलने बशीत दिलेले दूध लप पिण्यात दंग होते. मॅडम वसुधाशी चक्क शेक हँड करीत होत्या. नेहमीच्या रागीट चेहऱ्यावर जणू गुलाब फुलले होते. वसूने घाबरत अखेर विचारले, मॅडम इफ यू डोंट माइंड, हाऊ कम. तुम्ही डॉगीला लतीफ म्हणता. ओ
तुम्ही उशिरा येणाऱ्याला लेट लतीफ म्हणते ना. आय लाईड द साऊंड ऑफ इट. हंशांनी पप्पाच्या डॉगीचं नाव लतीफ ठेवलं. थँक यू माय डिअर अगेन. वडिलांच्या काळजीने व्यस्त झालेल्या मॅडमचा थोड्या वेळापूर्वी चेहरा आठवून वस्तुचकित होत कॅबिनमध्ये शिरणाऱ्या हार्टमोरे मॅडमकडे बघत उभीच राहिली. रविवारी वर्सोवा बीचवर राधाला खडूस बॉसची आजची प्रेमळ कथा सांगायचीच या विचारात वसू स्वतःच्या टेबलकडे वळली. घड्याळाचा काटा 12च्या पुढे सरकत चाललेला पाहून एक लतीफ खुर्चीत बसून कामाला लागला. दुसरा लतीफ मात्र मस्त एसी कारमध्ये विठ्ठलच्या मांडीवर बसून घराकडे परतत होता.